नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गुरुवारी करावयाच्या एका खास अध्याय पठणाविषयी जाणून घेणार आहोत. गुरुचरित्रातील हा अध्याय जेव्हा श्रद्धेने वाचला जातो तेव्हा आयुष्यातील कर्ज संकट हळूहळू कमी होऊ लागतो. हा उपाय खास गुरुवारी करायचा आहे आणि त्याची संपूर्ण पद्धत मी तुम्हाला इथे समजावून सांगणार आहे. आपण कितीही मेहनत केली, अथक परिश्रम घेतले तरी कधीकधी जीवनात आर्थिक अडचणी, पैशांची टंचाई किंवा कर्जाचा डोंगर आपल्यासमोर उभा राहतो. काही वेळा घेतलेलं कर्ज संपवणं जिकिरीचं होतं. अशा वेळी गुरुचरित्रातील या अध्यायाचे पठण अत्यंत उपयुक्त ठरतो. नियम व पद्धत. गुरुवारी औदुंबराच्या झाडाजवळ जाऊन पूजा करायची. झाडाला अष्टगंध, फुलं, धूप आणि दिवा अर्पण करायचा. झाडाभोवती प्रदक्षिणा करून नमस्कार करायचा. पहिल्या गुरुवारी संकल्प करायचा की हे दत्तगुरु महाराज, पुढील 11 गुरुवार मी हा अध्याय पठण करून सेवा करीन. माझे कर्ज कमी होवो, अडचणी दूर होवोत. यानंतर तुम्हाला गुरुचरित्रातील 18वा अध्याय वाचायचा आहे. एका गुरुवारी 11 वेळा पठण करायचं आहे आणि अशी सेवा सलग 11 गुरुवार करायची आहे. महत्त्वाची सूचना: पठण करताना आसन वापरणं आवश्यक आहे. थेट जमिनीवर बसल्यास सेवेमुळे मिळणारं पुण्य जमिनीकडे वाहतं असं मानलं जातं. त्यामुळे आसनावर बसूनच पठण करावं. औदुंबर वृक्षाचं महत्त्व. औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष मानलं जातं. प्रभू विष्णूच्या आशीर्वादामुळे या वृक्षाला सदैव फळं येतात. या झाडाच्या सेवेतून पापांचा नाश होतो, संकट दूर होतात आणि मनोकामना. या उपायाचे फायदे: नोकरीतील अडथळे दूर होतात. व्यवसायात प्रगतीची वाट मोकळी होते. कर्जाच्या समस्येतून सुटका मिळते. घरातील पैशांची तंगी कमी होते. हा उपाय तुम्ही केवळ एक उपाय म्हणून न करता गुरुसेवा आणि आराधना म्हणून केला तर त्याचे परिणाम दुप्पट वेगाने जाणवतील. शेवटी एवढंच सांगेन, श्रद्धेने आणि नियम पाळून हा अध्याय 11 गुरुवार पठण करून बघा. नक्कीच तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल दिसेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.